मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पूरग्रस्त जिल्ह्यांचा आढावा, लातूर, सांगलीसह जालन्यातील ग्रामस्थांना मदत। पंढरपुरातील सीना नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती जैसे थे, माढा तालुक्याच्या 15 गावांमधील 1609 कुटुंब स्थलांतरित। येवल्यात अंदरसूल गावातील नदीला पूर, पुराच्या पाण्याचा अनेक घरांना वेढा, मंत्री छगन भुजबळांकडून पाहणी। नाशिकमध्ये गोदावरी नदीनं धारण केलं रौद्ररूप, रामकुंडमधील दुकानं आणि हॉटेलमध्ये शिरलं पाणी, दुतोंड्या मारुतीच्या डोक्यापर्यंत लागलं पाणी। पैठण शहरातील शेकडो घरांमध्ये शिरलं पाणी, 125 पेक्षा जास्त कुटुंबियांचं प्रशासनाकडून स्थलांतर, जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात विसर्ग। चाळीसगावमधील गिरणा नदी भरली, अनेक घरांमध्ये शिरलं नदीचं पाणी, 1 लाख हेक्टरपेक्षा अधिक शेती पाण्याखाली। पंढरपुरात चंद्रभागा नदीला पाणी, उजनी आणि वीर धरणातून विसर्ग। हिंगोलीच्या वसमत तालुक्यात पावसाचा हाहाकार, एवढा मोठा पूर उभ्या आयुष्यात पाहिला नाही, डोणवाड्याच्या 80 वर्षीय आजोबांनी मांडली व्यथा। राज्यात 30 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, कन्नड तालुक्यातील शिवना नदीला पूर, लंगोटी महादेव मंदिर परिसरात पाणी। जळकोट तालुक्यातील शेतकऱ्यांचा रास्ता रोको, ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात, मुख्यमंत्री सहायता निधीला 1 कोटींची मदत। बीडमधील समता परिषदेचा मेळावा तुर्तास रद्द, पूरस्थितीमुळे मेळावा पुढे ढकलण्याची भुजबळांची सूचना। ओबीसी मेळाव्याला विरोध नाही, मात्र भुजबळांना विरोध, भुजबळांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही, मराठा समन्वयकांचा इशारा। पंतप्रधानांना मदत द्यायला प्रस्ताव कशाला हवाय, उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल, महायुतीचे सरकार मदत देण्यात कुचकामी, उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र। विचार, विकास आणि विश्वास या त्रिसूत्रानुसार काम करा, जिंकण्याची शाश्वती असलेल्या जागाच मागितल्या जातील, एकनाथ शिंदेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। आशिया कपमध्ये भारत पाकिस्तानचा महाअंतिम मुकाबला, भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय। माजी क्रिकेटपटू मिथुन मन्हास बीसीसीआयच्या अध्यक्षपदी, बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर घोषणा, अध्यक्षपदी मन्हास यांची बिनविरोध निवड। रेल्वेचं इंजिन सुसाट, 2 डबे राहिले मागे, मुंबई अमृतसर एक्सप्रेसचा थरकाप उडवणारा प्रसंग, डहाणू रेल्वे स्थानकाजवळील घटना। चिकन मागितलं म्हणून आईकडून चिमुकल्याला मारहाण, 7 वर्ष चिन्मयचा जागीच मृत्यू, 10 वर्षीय चिमुकली गंभीर जखमी, पालघरमधील धक्कादायक घटना। मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहन चालकांची कसरत, गेल्या 22 वर्षांपासून रस्त्यांची दुरवस्था जैसे थे। पर्यटकांसाठी आनंदाची बाब, ताडोबा सफारीच्या दरवाढीची फक्त अफवा, कोणतीही दरवाढ नाही, सुधीर मुनगंटीवारांची माहिती।